नांदेडमध्ये राजकारणाला वेग आलाय। आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर निवडणुकीत लढण्याचे संकेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलेत आणि त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार टीका केली। अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत। आम्ही भाजपच्या जुन्या मंडळींसोबत हातात हात घालून काम केलं असल्याचं सांगत हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला। तर भाजपमध्ये नवीन आलेल्या लोकांनी निवडणुकीत माझं काम केलं, माझ्या विरोधात भाजपच्या लोकांनी पैसे वाटले असं बालाजी कल्याणकर म्हणाले होते। तर भाजपची कल्याणकर यांना पूर्णपणे साथ होती, आम्ही युती धर्म पाळला असं भाजप नेते प्रवीण साले यांनी म्हटले। नवीन भाजपचे येणाऱ्या लोकांनी काम केलं नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणजे 3,500 म्हणजे काय लई मतांना आलेलं नाही निवडून, आपली तर 50,000ची लीड पाहिजे होती। आपण कुठं कमी पडलो? म्हणजे आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे, काय माझी चूक झाली? मग आता नवीन येणाऱ्या भाजपच्या याने कुठं सहकार्य केलं? आपल्याला पैसे वाटले आपल्या विरोधात। त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना। प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि अशोक चव्हाण म्हणजे काय पूर्ण भाजप नाही। तेव्हा माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कानावरती या गोष्टी घालू। आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे। कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल। खूप दिवसांनी अशी बैठक झाल्यामुळे कदाचित आमदार कल्याणकरजी बोलून गेले असतील, पण माझा भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण दावा आहे की या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचा धर्म म्हणून दक्षिण असो उत्तर विधानसभा असो, भारतीय जनता पार्टीने देव, देश, धर्म, हिंदुत्व, देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार, राज्यामध्ये पुनश्च एकदा महायुतीचं सरकार येणार आणि 19 मध्ये उद्धव ठाकरेंनी जी आम्हाला धोका दिला होता त्याचा वचपा आम्ही 24 मध्ये काढणार। या समग्र गोष्टीचा विचार करून कट्टर निष्ठावंत असलेले हिंदुत्ववादी लोकांनी खान किंवा बान असा उत्तरमध्ये असाही टोकाचा प्रचार झाला आणि भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कल्याणकरांच्या पाठीशी उभा होती।